मैत्रिणींनो, प्रत्येक वेळेला ठरवलेली कामं होतातच असं नाही. त्या अगोदर तुम्हा सर्वांचं माझ्या किचन क्वीन रेसिपीज या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज काय झालं, गुळाचा चहा कसा बनवायचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता. आणि थोडेसे थंडीचे दिवस चालू झालेत आणि मी कसं गुळाचा चहा कधी तर असं मला आठवण झाली की पिते. थोडंसं त्यामध्ये आलं वगैरे घालून केला की चहा चवीला छान लागतो आणि कधीतरी प्यावासा वाटतो. आणि गुळाचा चहा मला तसा आवडतो, परंतु उन्हाळ्याचे दिवस असतील तर मी शक्यतो टाळते. आज थंडीचे दिवस चालू झालेत, म्हटलं आज प्यावं आणि तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करायचा होता. तोपर्यंत एक फोन असा जो आला की त्या व्यक्तीचा फोन आला की वेळेचं भान राहत नाही. ती म्हणजे माझी वहिनी. गप्पा मारत मारत चहा बनवला, चहा पिले आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. कधीतरी असं होतं की ठरवलेली कामं साईडलाच राहतात आणि बाकीची भलतेच कामं होतात. तसं माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा होतं की एकतर घरामध्ये दिवसभर एकटी असते, मुलं स्कूलला गेलेली असतात, मुलं स्कूलमधून येतात, ट्युशन आहे, परत त्यांचा अभ्यास आहे आणि मिस्टर ऑफिसवरून कधी संध्याकाळी 7-7:30 नंतर येतात. तोपर्यंत कसं मग कोणाचा जर फोन आला तर उचलते, छान अशा गप्पा मी पण त्यांच्याबरोबर बसून मारते आणि त्या ह्याच्यात माझा तो व्हिडिओ शूट करायचा राहून गेला. सुकी भाजी बनवून झालेली, छान अशी आमटी बनवलेली आणि चपात्या बनवायच्या होत्या. चपातीसाठी लागणारं पीठ 10-15 मिनटं भिजवून ठेवलेलं. छान भिजलं की छान चपात्या लाटता येतात आणि कॅमेरासमोर ही चपाती लाटायचा प्रयत्न केला की चपाती गोलाकार होतच नव्हती. परत खरं सांगू का मैत्रिणींनो, चॅनलवरती आपल्या खूप सारे असे चपातीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि अगदी गोलाकार टम्म फुगणाऱ्या माझ्या चपात्या होतात बरं का. त्या तितक्याच मौसूतही होतात. चपाती बनवून झालेली, गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आणि हे बघा अगदी पातळ अशा चपात्या केलेल्या आहेत. तापलेल्या तव्यामध्ये चपाती छान अशी भाजून घ्यायची. भाजी आणि आमटी बनवून झाल्यामुळे गरम गरम चपाती केली की मुलं जेवायला घेतात. त्यामुळे एका चपातीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आणि कधीतरी चपाती कशी बनवायची हा जर व्हिडिओ बनवला ना, त्यासोबत जास्त चपात्या बनवून संपूर्ण चपात्या काठोकाठ टम्म फुगलेल्या आणि गोलाकार अशा झालेल्या चपात्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. चपाती फुगलेली आहे आणि तितकीच ती चपाती मऊसूत झालेली आहे. बघा मैत्रिणींनो, दोन्ही साईडने छान अशी भाजून घेते आणि मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न होता की माझी चपाती फुगलेली आहे. एका साईडने जर चपातीतून हवा गेली म्हणजे वाफ गेली तर थोडीशी चपाती पटकन असं लक्षात येत नाही, परंतु चपाती काठोकाठ फुगलेली आणि तितकेच चपातीला भरपूर असे पदर सुटलेले. चला म्हटलं तर चपाती बनवली ती दाखवली, तर भाजी काय बनवली ते पण दाखवते. आता ही सुकी भाजी बनवलेली आहे आणि आमटी पण बनवलेली. त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट फक्त घालायचं बाकी होतं, कारण आज कूट जे शिल्लक होतं ते संपलेलं. त्यासाठी साईडला शेंगदाणे भाजून घेतलेले, ते थोडेसे थंड होऊ देणार होते आणि नंतर त्यामध्ये कूट घालणार होते. आणि डाएटच्या रेसिपी ज्यांच्यासाठी बनवते आहे पदार्थ म्हणजे डाएटचे, त्यांच्यासाठी मोडलेलं मुगाचं काहीतरी छानसा पदार्थ बनवणार होते. शेंगदाण्याचं कूट बनवून झालं, या भाजीमध्ये घातलं आणि मैत्रिणींनो, गवारीची अशी चमचमीत अशी भाजी छान झालेली बघा, चवीला खूप छान लागते. ती कशी बनवायची तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि छान लागणारी अशी गवारीची भाजीची रेसिपी जी आहे ती मी अपलोड केलेली आहे. आणि ती आमटी तयार होती, कारण भाताबरोबर आमटी छान लागते आणि त्यामध्ये थोडंसं कोणतेच मसाले नसतात तर थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालतो, त्यामुळे भाजी छान अशी म्हणजे आमटी जी आहे ती छान मिळून येते. आज रेसिपी नव्हती मैत्रिणींनो, परंतु रात्रीच्या जेवणात बनवलेले पदार्थ जे आहेत ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत.